मी दीपक भाऊला म्हणले की तुम्ही उपोषण नाही सोडलं, तुमच्या बस्त्याचं उपोषण आहे. मग काय आणि हे म्हणले आम्ही काही सोडवायला येणार नाही. आता आमचं असं ठरलं, दीपक भाऊ म्हणले पूर्ण राज्यातील समाजाने त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलाय. एकीकडे अशी बोलते मी तर दीपक भाऊ म्हणाले पूर्ण राज्यातून सगळ्या समाजाने माझ्यावर विश्वास ठेवलाय. मी काही नेता नाही, राजकारणी नाही, मला समाजाच्या हृदयात स्थान पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मी सन्मान ठेवतो. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहितील त्याच्यावर ते वाचतील, त्याच्यात काही मूर्ती त्यांना वाटायचे ते घालतील, काढतील आणि त्यांच्या बरोबर या लढ्यामध्ये अनेक लोकांनी साथ दिली, त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा करून ते उद्या निर्णय घेतील. तर मी तिथेच थांबणार आहे उद्या, मग मी येणार. मग आता माझी काही इज्जत ठेवता का नाही तुम्ही? नाही तर मग काय फायदा आता? मग मी ते उद्या तुम्ही चर्चा करा, तोपर्यंत मी तुमच्या उपोषणात सहभागी आहे. मी उद्या येते, मग उपोषण सोडवायचं, मग आपण लढा द्यायचा सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांसकट हा विषयाला विजयी करण्यासाठी. मान्य आहे का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. तर आता ऐका, मी या गोष्टी खूप ऐकल्यात, पण त्याचा काही संघर्ष करू आम तुम्हाला साथ आहे. बरोबर गोष्ट नाही ती, पण जेव्हा संघर्ष करणारा माणूस जगला पाहिजे की नाही? मग आता ह्यांना म्हणायचं तुम उपोषण करू हम तुम्हाला साथ आहे. आणि तसं नाही, त्यांची तब्येत हळूहळू खालावणार आहे. उद्या हा निर्णय घ्या आणि मंगळवारी आपण सीएम साहेबांकडे जाऊ. या विषयामध्ये ऍडव्होकेट जनरलला बोलवू, सगळ्या महत्वाच्या वकिलांना बोलवू, कोणी निवृत्त न्यायाधीश असतील त्यांना बोलवू आणि याला कायद्यात बसवू, तरच यशस्वी होईल. नाही तर होणार नाही. कसं होईल सांगा? आता देशाचं प्रधानमंत्र्यांनी जरी एखादी गोष्ट लिहून दिली तर तो कायदा होत नाही. कायदा हा संमत करावा लागतो सभागृहामध्ये, मग कोर्टाच्या चौकटीत तो बसावा लागतो. हे कळण्यामुळे आपण सगळे हुशार आहोत. 70 वर्ष लढा देत आहेत, अजून तो एक 6-7 महिने लागतील, 8 महिने लागतील, बरोबर आहे? त्याच्यामुळे शहाणपणाने आपण वागलं पाहिजे. तर मी थांबते, उद्या मी येईन. तोपर्यंत ते पत्र मुख्यमंत्री महोदयांचं बघून घेतील आणि उद्या मग आपण या उपोषणाचा एक चांगला सकारात्मक विराम देऊ आणि मग पुढे आपण मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. आपल्या मनावर जर झालं तर पुन्हा रस्ता मोकळाचा आहे ना, मी तुमच्या सोबत असेल, तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे? स्वतः मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे? वाजवा टाळ्या.